विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. या अगोदरच्या तासिकेमध्ये आपण मोत्याचे पीक ही जो वि स खांडेकर यांची रूपक कथा आहे, या कथेच्या अनुषंगाने आपण तिचा आस्वाद आपण या ठिकाणी घेऊ लागलो. मोत्याचे पीक ही वि स खांडेकर यांची रूपक कथा आहे. त्यांनी कलिका या कथासंग्रहातून ही कथा आपण या ठिकाणी निवडलेली आहे. आपण कथेची सुरुवात करण्यापूर्वी वि स खांडेकर यांचे मराठी कथेत असणारे जे योगदान आहे त्यावर आपण काल चर्चा केली. वि स खांडेकर यांच्या काळामध्ये कलावाद की जीवनवाद असा एक वाद रंगला होता. त्यापैकी जीवनवादाचे वि स खांडेकर हे पुरस्कार आहेत. कला ही समाजासाठी असं त्यांचं मत होतं. आणि त्याच काळामध्ये असणारे जे फडके होते त्यांचं असं मत होतं की कला ही कलेसाठीच असते. लक्षात घ्या, कलेची निर्मिती करताना कलाकार हा झपाटलेला असतो आणि कला ही कलेसाठीच असते असं त्यांनी त्या काळामध्ये मत मानलं होतं. परंतु वि स खांडेकर यांनी कला ही समाजासाठी असते या गोष्टीचा त्यांनी काय केलं पुरस्कार केला. नुसता पुरस्कारच नाही तर त्यांनी जीवनवादी साहित्याचं समर्थन देखील केलेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. वि स खांडेकर यांनी कादंबरी लिहिल्या, त्यांच्या कथा प्रसिद्ध आहेत. विशेषतः त्यांच्या रूपक कथा देखील प्रसिद्ध आहेत. कथा, कादंबरी, नाटक, याचबरोबर चित्रपट कथा, काही व्यक्तिचित्रणे ही त्यांनी लिहिलेली आहेत. लक्षात घ्या, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या ययाती या कादंबरीला काय मिळालेलं ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे. त्याचबरोबर वि स खांडेकर हे 1941 सोलापूर इथे जे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरलं होतं त्याचं ते अध्यक्ष होते. लक्षात घ्या, काल आपण त्यांच्या परिचयामध्ये या गोष्टीचा काय केला उल्लेख केला आहे. आणि त्यानंतर आपण मोत्याचे पीक ही रूपक कथा अभ्यासू लागलो. लक्षात घ्या, आता मोत्याचे पीक ही जी रूपक कथा आहे, या रूपक कथेमध्ये कथेची सुरुवात आपण काल पाहिली. लक्षात घ्या, तर हे जे पानबुडे आहेत, पानबुड्यांनी वरुण देवतेची काय केलेली प्रार्थना केलेली. लक्षात, आणि प्रार्थनेमध्ये त्याने असं म्हटलंय की देवा, तू मृगाचा पाऊस पाडतोस, तू मघाचा पाऊस पाडतोस, आणि त्यामुळं मग सुंदर असा भात तयार होते, जोंधळे तयार होते. पण भात काय, जोंधळा काय, हा कसा आहे शनमुंगर आहे. मग तू देवा असं कर ना की तू स्वाती नक्षत्रामध्ये खूप पाऊस पाड, मोती पिकू दे, कारण ते गरीब मुलीच्या हातावर कानामध्ये ते उठून दिसतील, असं ते देवाला काय करतात प्रार्थना करतात. आणि मग काय होतं की देव त्यांना प्रसन्न होतो, वरुण देवताही प्रसन्न होते. आणि मग वरुण देवता प्रसन्न झाल्यामुळे एकूणच पावसाळा आलेला आहे. पावसाळ्यामध्ये लोक मृग नक्षत्रामध्ये पावसाची वाट पाहत आहेत, परंतु मृग नक्षत्रामध्ये पाऊस काही पडत नाही. लोक हवालदिल झालेले आहेत, पाणी आटलेले. लोक मृग नक्षत्र गेल्यानंतर मघा या नक्षत्राची वाट पाहतात. मघा नक्षत्र जसं येते तसंच ते पण निघून जाते कोरडं, पाऊस काही पडत नाही. लोक बेचैन झाले, लोकांपाशी असलेले जे अन्न आहे ते संपू लागलेले. आणि मग नंतर हस्ताचा पाऊस, हस्ता नक्षत्र येते. हस्त नक्षत्रामध्ये सुद्धा पाऊस पडत नाही. हस्त नक्षत्र सुद्धा काय होते कोरडं जाते. आणि मग मघा, मृग, हस्त हे तिन्ही नक्षत्र काय झाले कोरडे गेलेले आहेत. आणि स्वाती नक्षत्रामध्ये मात्र पाऊस पडलेला आहे. आता स्वाती नक्षत्रामध्ये पाऊस पडल्यामुळे काय झालं की हे जे शिंपले आहेत ते वर आलेले आहेत, शिंपल्यामध्ये पावसाचे थेंब पडलेले आहेत, आणि त्यामुळं फार मोठ्या प्रमाणामध्ये काय झाले मोती निर्माण झालेले अशा वेळी. आणि मग मोत्याची प्रचंड अशी रास त्या ठिकाणी पडलेली आहे. काल आपण इथपर्यंत कथेचा आस्वाद घेतला होता. आता नंतर काय होतं की पानबुडे सुद्धा पाण्याबरोबर नाचत आलेत. लक्षात घ्या, त्यांना कधी एक मोती मिळत नव्हता, त्याच फार मोठ्या प्रमाणात काय झालेत मोत्याचे
ढीग त्यांच्यासमोर पडलेले आहेत पहा. मोती काढणारे जे त्यांनी कारागीर आणलेले आहेत त्यांनी फार मोठ्या प्रमाणामध्ये मोती काढलेले आहेत पहा. आणि मग ते समोर जेव्हा पाहतात तेव्हा मोत्यांच्या उंचचे उंच रास त्यांना पडलेले दिसतात पहा. त्यांना विश्वासच बसत नाही. ते एकमेकाला चिमटा घेऊन पाहतात की आपण स्वप्नात आहोत की जागे आहोत. आणि समोर तर प्रचंड अशा मोत्याच्या काय पडल्यात पहा, राशी पडलेल्या आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये मोती तयार झाले. आता आपण कथेच्या सुरुवातीलाच पाहिलं होतं बा की स्वाती नक्षत्रामध्ये जर शिंपल्यामध्ये स्वाती नक्षत्राचा जर पाण्याचा जर थेंब पडला तर त्यापासून मोती तयार होतात असं म्हटलं जाते. पण त्यामुळं स्वाती नक्षत्रामध्ये खूप पाऊस पडलेला आहे. फार मोठ्या प्रमाणामध्ये मोती या ठिकाणी काय झालेत पहा, तयार झालेले आहेत पहा. आणि त्यामुळं सगळ्यांच्या समोर काय पहा, मोत्यांच्या राशीच अशा पडलेल्या आहेत. सगळ्यांनी ते मोती भरलेले आहेत आणि ते निघालेले आहेत. आणि मग कथाकार इथं सुचवतोय कलाशात, मोती जरी समोर असली, समोर पाहून त्यांना खूप आनंद झालेला आहे, पण नंतर त्यांना काय लागली पहा, भूक लागली लक्षात. आणि त्यामुळं भूक लागल्यामुळं त्यांच्यापाशी आणलेलं जे अन्न आहे ते संपून गेलेलं आहे. त्यांच्याजवळ आता अन्नाचं कण नाही. परंतु मोत्यांचे कसे आहेत पहा, राशीच्या राशीत ते सगळे त्यांनी मोती भरलेले आहेत आणि ते मोती घेऊन निघालेले आहेत पहा. ते फार मोठ्या प्रमाणामध्ये मोती घेऊन निघाले. त्यांना भूक लागलेली, त्यांना अन्न काही भेटत नाही पहा. आणि मग ते समोर चालत असताना त्यांना समोर दुरून एक झोपडी दिसते पहा. त्या झोपडीकडे ते गेलेले आहेत. त्या झोपडीच्या समोरचं जे दृश्य आहे, ते दृश्य इथं कथाकार काय करतोय पहा, चित्रित करतोय. ती एका शेतकऱ्याची झोपडी. शेतकऱ्याच्या दारामध्ये एक गाय मोठमोठ्याने हंबरडा फोडून निचेष्ट वासराला असं चाटत पडलेली पहा. त्या वासरामध्ये त्राण नाही. त्या गाईला पण भूक लागलेली, तिला खायला कडबा नाही. घरातली कारभारीण जी असते शेतकरी, ती गाईच्या वासरावर तिच्या गाईच्या मानेवर आपली मान टाकून ती तिची काय करते पहा, तिला धीर देण्याचा काय करते पहा, प्रयत्न करते. झोपडीच्या दारामध्ये बरगड्या मोजता येतील असे 2-3 चिल्ले पिल्ले त्याने पाहिलेच पाहिजे शेतकरीचे. कारण त्यांनाही गेल्या 2-3 महिन्यापासून पोटभर असं अन्न मिळालेलं नाही आणि त्यामुळे ते देखील शुष्क, त्यांच्या अंगावर चरबी नाही. त्यामुळे चौकडे बरगड्या हाडीची हाडं असणारी मुलं चिल्ले पिल्ले त्यांना दिसतात पहा. आता पानबुड्यामध्ये आणि त्या शेतकऱ्या बाईमध्ये संवाद आहे. पहिला पानबुडा विचारतो, काय झालं बाई वासराला? उपासानं मेला. ती बाई म्हणते पहा शेतकरीने की त्याला खायला भेटलं नाही, कारण गाईला कडबा नाही, वासराला कडबा नाही. गाईला कडबा नसल्यामुळं दूध नाही. आणि मग ते वासरू काय झाले पहा, उपासानं मेले पहा. उपासानं एकाने प्रश्न विचारला. चारा खात नव्हतं, दुसऱ्याने विचारले. त्यावेळेस ते शेतकरी म्हणते पहा, चारा. हताशपणे ते उद्गारले. क्षणभर थांबून हुंदके देत ते म्हणाले, कुठून आणू मी चारा? बाई फार गरीब आहे, उघडच दिसत होते. आपल्या हातातले मुठभर मोती हातात घेऊन त्या पानबुड्याचा पुढारी पुढे झाला. तिच्या जवळ जाऊन मुठ उघडीत तो म्हणाला, साधा चारा कशाला हवा, हा मोत्याचा घे. तो पुढारी काय म्हणतोय, साधा चारा काय करायचा, हा मोत्याचा चारा घे. ती मोती पाहून बाईला देखील मोह पडला लक्षात घ्या. मरून पडलेल्या वासराला देखील ती क्षणात विसरली पहा. गाईच्या डोळ्यातून येणारं पाणी देखील तिला मोत्यापुढे काही दिसणार. आता इथं कथाकारा काय करतो बाकी मानवी प्रवृत्तीवर प्रकाश टाकतो लक्षात. माणूस हा सगळ्यात मोठा संपत्तीचा लोभी असतो लक्षात, धनाचा लोभी. आपल्या इकडं धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे 4 पुरुषार्थ सांगितले होते. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. तर आता धर्म मोक्ष हे 2 पुरुषार्थ बाजूला सरकले लक्षात घ्या. सध्या एक अर्थ म्हणजे पैसा, आणि काम म्हणजे स्त्री किंवा बाई किंवा वासना. या 2 गोष्टीसाठी माणूस झपाटून गेलेला आपल्याला या युगामध्ये तरी दिसतो पहा लक्षात घ्या. आणि ती बाई देखील ते सगळं विसरली पहा. आणि मोती पाहिल्या, सोनं ते संपत्ती पाहिल्या ती विसरलेली. ती मोती घेण्याकरता तिने हात पसरला. इतक्यात तो पानबुड्या म्हणाला,
आम्हाला काय देणार? त्या सर्वांच्या डोळ्यात कसली तरी विलक्षण अतृप्ती थैमान घालत होती. आता स्त्री आणि पुरुष अशा द्या. तिला भलती शंका आली. ती रागाने ओरडली, चालते व्हा इथं. पानबुड्याच्या त्या पुढाऱ्याला आपली चूक कळून आली. तिच्या पुढे मोती करीत तो म्हणाला, आम्ही सारे भाऊ आहोत तुझे. भाऊबीजेची ओवाळणी म्हणून तुला हे मोती आम्ही देणार आहोत. तर पानबुड्याचा जो पुढारी होता त्याला आपली चूक कळाली पा की मोत्याच्या बदल्यामध्ये तू आम्हाला काय देणार आहेस. आणि मग क्षणामध्येच ती बाई काय करते बघ, ओरडते आणि ती त्यांना म्हणते की चालते व्हा इथून. मग त्यांना ती आपली चूक कळते की अरे. आणि मग तो गडबडीनं स्वतःला सावरतोय आणि तिला तो म्हणतोय पा की आम्ही तुझे सगळे भाऊ आहोत. भाऊबीजेची ओवाळणी म्हणून तुला आम्ही हे मोती देत आहोत. तिनं त्या मोत्यांना भीत हात लावला. त्यातले 4-5 ते उचलून घेणार इतक्यात तो पुढारी म्हणाला, भावाला जेवायला वाढल्या वाचून बहिणीला ओवाळणी मिळत नाही. तो काय म्हणतो पा की भावाला जेवायला वाढल्या वाचून बहिणीला ओवाळणी मिळत नाही. ती दचकून मागे झाली. एखाद्या वेड्या माणसाप्रमाणे शून्य दृष्टीने पाहत ती किंचाळली, चला चालते व्हा इथून. एकच भाकरी आहे माझ्या घरात, माझ्या पोरांनाही हवी ती. आणि मग त्या स्त्रीला याची जाणीव होते पा की आपल्या घरामध्ये एकच भाकर आहे. आणि ती तर मला माझ्या मुलाला द्यायची, त्यांना जगवायचे. मी आताच जी थोडीफार चतकोर भाकर त्यांना दिवसाचे खाऊ घालून कसे तरी जगवले. त्याच्या पोटाला पोटभर अन्न नाही, तिला स्वतःला पोटभर अन्न नाही. आणि पानबुडे मोत्याच्या बदल्यामध्ये काय मागतात पा की भाकर मागतात. आपल्या घरात तर भाकर नाही. आणि ती रागावते. त्यांना म्हणते की तुम्ही चला चालत्या इथून. माझ्या घरात एकच भाकर आहे, ती माझ्या पोरांना हवी आहे. पानबुडे तिथून निघाले. ते गावात आले, घरोघर फिरले, पण मुठभर मोती घेऊन सुद्धा भाकरी देणारा मनुष्य त्यांना भेटला नाही. सर्वत्र एकच देखावा दिसत होता. अस्थिपंजर झालेली माणसे आणि भुकेने व्याकुळ झालेले त्या माणसाचे निस्तेज डोळे. झोपडीत, घरात, मंदिरात सुखाच्या सर्व वस्तू होत्या. फक्त एकच गोष्ट नव्हती, अन्न. कथाकार उत्कंठा वाढवतोय, आपल्या लक्षात घ्या. आता हे जे पानबुडे, पानबुड्यामध्ये प्रचंड मोती लक्षात घ्या. दुर्मिळात ते दुर्मिळ असणारे असे मोती त्यांच्या जवळ आहेत. ते मोती हातामध्ये घेऊन मुठभर मोती ते शेतकऱ्यांना देऊ करत इच्छितात, पण ते मुठभर मोत्याच्या मोबदल्यामध्ये अन्न देत नाही लक्षात. कारण तिला हे माहिती आहे की मोती खाऊन काही पोट भरणार नाही, मोत्याकडे पाहून काही पोट भरणार नाही. पोटाला शेवटी काही अन्नाचीच गरज आहे. आणि मग पानबुडे काय करतात की मोती घेऊन घरोघर फिरतात, प्रत्येकांच्या दारात जातात, पण त्यांना कोणी अन्न देत नाही आणि पाणी देत नाही. जिकडे तिकडे एकच देखावा आहे की अस्थिपंजर झालेली माणसे, त्यांच्या डोळ्यामध्ये निस्तेज असे डोळे, ते भुकेने व्याकुळ झालेले आहेत लक्षात घ्या. आणि मग आता शेवटी पानबुड्याचे चालून चालून पाय काय गळून गेलेले आहेत. त्यांचे जे तोंड फुलून आले होते ते बी निस्तेज झाले पा. त्यांच्या पाठीवर असणारे जे मोत्याचे गटुडे त्याच्यामधले मोती आता गळून पडायले लक्षात घ्या. ते काय मोती उचलेना झाले. आणि मग अशाच परिस्थितीमध्ये जात असताना त्यांना एक देऊळ दिसते पा. आणि त्या देवळामध्ये देवापुढे हात जोडून बसणारा एक त्यांना संन्यासी दिसतो. आणि मग ते त्या संन्यासाला विचारतात, जगातले अन्न गेले कुठे? अन्न आलंच नाही, मग जाणार कुठं? आलंच नाही, येणार कुठून? मृगाचा पाऊस नाही, मगाचा पाऊस नाही, हस्ताचा पाऊस नाही, फक्त स्वातीचा पाऊस पडला. त्या पावसाचा पोटाला काय उपयोग? त्यानं फक्त मोती पिकतात. तर संन्यासी सांगतोय पा. पानबुडे ते संन्यासाला विचारतात किंवा मोती कुठे गेले, आपलं जगातलं अन्न कुठे गेलं? तर ते सांगतात पा की अन्न आलंच नाही तर जाणार कुठं असं. मृग नक्षत्रामध्ये पाऊस पडला नाही, मघामध्ये पाऊस पडला नाही, हस्त नक्षत्रही कोरडं गेलेलं आहे. फक्त पाऊस कोणत्या नक्षत्रात पडला तर स्वाती नक्षत्रामध्ये पडला. त्याचा पोटाला काय उपयोग आहे? त्यामुळं काही पीक पिकलं नाही. फक्त त्या काळामध्ये मोती मात्र मोठ्या प्रमाणामध्ये पिकले, परंतु त्या मोत्याचा पोटाला काय उपयोग?
असा तो संन्यासी सांगतोय. पहा, त्यांच्या डोक्यावरच्या हाऱ्यांकडे पाहत संन्यासी म्हणाला, अन्न घेऊन आलाय वाटतं तुम्ही, द्या, काहीतरी मला द्या. शिळ्या भाकरीचा, उष्ट्या भाकरीचा कसलाही तुकडा द्या. लक्षात घ्या. तर तो असं म्हणते, त्याला पाठीवर असं वाटतं की भाकरी वगैरे जवळ काही शिळं अन्न असेल, उष्ट्या भाकरीचा तुकडा असेल, काहीतरी द्या. पण ते, आणि मग त्या पाणबुड्यांना आपली चूक कळून चुकते. पहा, संन्यासी त्यांचे पाय धरतात. ते सारे पाणबुडे विड्यासारखे समुद्राकडे धावत जातात. त्या ठिकाणी ते पुन्हा वरून देवतेला प्रार्थना करतात, देवा, मुरगाचा पाऊस पडू दे, मगाचा पाऊस पडू दे, हस्ताचा पाऊस पडू दे, स्वातीचा नाही पडला तरी चालेल. अशा. आणि या ठिकाणी रूपक कथा संपलेली आहे. लक्षात घ्या. आता ही बोध कथा आहे. पहा, हे तुम्ही समजून घ्या काय. तर पहा, माणसाचा हा जो देह आहे, हा देह जगण्यासाठी याला अन्नाची अत्यंत आवश्यकता आहे. लक्षात घ्या. अन्न जर नसेल तर मनुष्य हा जिवंत राहू शकत नाही. अन्न आणि पाण्याची याला अत्यंत गरज आहे. अन्न, वस्त्र, निवारा या माणसाच्या काय पहा मूलभूत गरजा आहेत. रोटी, कपडा और मकान, हा चित्रपट तुम्ही पाहिला असेल. लक्षात घ्या. तर रोटी, कपडा आणि मकान, कपडा आणि मकान नसलं तरी एक वेळ चालेल, परंतु रोटी अत्यंत आवश्यक आहे. लक्षात घ्या. ठीक आहे ना. आणि त्यामुळं या रोटीसाठी पोटाला जर पोटभर अन्न मिळालं नाही तर मनुष्य जगू शकत नाही. परंतु मनुष्य काय करतो पहा, की महत्त्वाच्या गोष्टीकडे दुर्लक्ष करून बाकीच्याच गोष्टीच्या पाठीमागे लागत असतो. अशा. आणि त्यामुळं मोत्याचे पीक या रूपक कथेतून वि. स. खांडेकर यांनी दुःख आणि भूक ही जी माणसाची भूक ही जी माणसाची प्रमुख गरज आहे त्याच्यावर त्यांनी लक्ष केंद्रित केले. लक्षात घ्या. आणि आपण मात्र अलीकडे असं पाहतो पहा, की फार मोठ्या प्रमाणामध्ये सौंदर्य प्रसाधने, सौंदर्याच्या वस्तू याच्यावर अवाढव्य खर्च केला जातो. लक्षात. सामान्य माणसाला इथं उत्कृष्ट दर्जाचं अन्न खायला दिलं जातं, परंतु उच्चभ्रू लोक मात्र अन्नाबरोबरच फार मोठ्या प्रमाणामध्ये याही गोष्टी काय करतात पहा, पैसा खर्च करतात. आता ही जी रूपक कथा, या रूपक कथेमधून पाणबुड्या, वरुण देवता, शेतकरी आणि संन्यासी असे चारच पात्र आहेत प्रामुख्याने कथेमध्ये. पाणबुड्या वरुण देवतेला प्रार्थना करतात, वरुण देवता प्रसन्न होते. 3 नक्षत्रामध्ये काही पाऊस पडत नाही, हे का नाही. मृग, मघा, हस्त हे 3 नक्षत्र कोरडे जातात. स्वाती नक्षत्रामध्ये पाऊस पडतो. मोती फार मोठ्या प्रमाणामध्ये पिकतात. मोती पिकून उपयोगाचं नाही, परंतु त्यावर्षी अन्न पिकतच नाही. लक्षात घ्या. आणि मग अन्न न पिकल्यामुळं लोकांवर उपासमारीची वेळ येते. मोती खाऊन काय कोणाचं पोट भरत नाही. लक्षात घ्या. तुम्हाला माहिती आहे की आपल्या इकडं 2 वर्षाखाली ढगफुटी झाली. लक्षात घ्या. आणि मग त्या ढगफुटीमध्ये माणसं फार मोठ्या प्रमाणामध्ये काय झाले पहा, तिथं विस्थापित झाले. जंगलामध्ये काही लोक निघून गेले, काही पाण्यासोबत वाहून गेले. तर काही लोकांपाशी पैसे होते. लक्षात घ्या. सोनं नाणं होतं, त्यांच्या हाताने अंगठ्या होत्या, परंतु त्यांना केदारेश्वरला, लक्षात घ्या, त्या ठिकाणी त्यांना अन्न मिळालं नाही. आणि मग ते केवळ अन्न न मिळाल्यामुळं त्या ठिकाणी ती मृत्युमुखी पडली. तर माणसाला जगण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काय पहा, अन्न आहे. आणि मग ह्या अन्नासाठी, कारण भूक ही माणसाची कशी पहा प्रमुख अशी गरज आहे. पोटाला आपल्याकडे म्हणच आहे ना, आधी पोटोबा नंतर विठोबा. लक्षात घ्या. अगोदर विठोबा नाही, तर आधी पोटोबा नंतर काय पहा विठोबा आहे.
पोट जर भरलं तरच आपल्याला देवसुद्धा आठवतो, लक्षात घ्या. तुम्ही कल्पना करा, तुम्हाला प्रचंड अशी भूक लागलेली, तुमच्यासमोर ताट आलं, तर तो आपल्याला त्या ठिकाणी देवाचं नाव लक्षात येत नाही. आपण देवाचं नावसुद्धा घेत नाही, कारण त्या अन्नावर आपण तुटून पडतो. आणि ते स्वाभाविक आहे, लक्षात घ्या. आणि त्यामुळं आधी पोटोबा नंतर विठोबा ही जी म्हण आलेली आहे, म्हणेचा तुम्ही मतितार्थ काय करा पा लक्षात घ्या. मोत्याचे पीक या कथेमधून देखील वि स खांडेकर यांनी तोच भाग या ठिकाणी कथित केला. जी महत्वाची गोष्ट आहे ना, त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करून आपल्याला चालत नाही. त्या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे पा. आणि त्यामुळं अन्नाच्या बाबतीमध्ये आपला देश कधीही परिपूर्ण असणं गरजेचं आहे पा, लक्षात. आणि त्यामुळे मग वि स खांडेकर यांनी मोत्याचे पीक या रूपक कथेमधून भूक ही माणसाची आदिमाची प्रेरणा आहे. सौंदर्य प्रसादने सोनं नाणं यानं काय पोट भरणार नाही. पोटासाठी काय आवश्यक आहे पा, अन्नच आहे. आणि त्यामुळं मोत्याचे पीक या कथेमधून माणसाची जी आदिम प्रेरणा आहे, भूक आणि दुःख, या गोष्टीवर त्यांनी काय केलं पा, प्रकाश टाकलेला आहे. तुम्ही जर नारायण सूर्य यांची कविता अभ्यासली असेल पा, तर त्या कवितेत ते असं म्हणतात पा की रोजीचा रोटीचा सवाल रोजचाच आहे. कशाचा? रोजीचा रोटीचा सवाल रोजचाच आहे. कधी फाटका बाहेर आहे, कधी फाटका आत आहे. कामगार आहे मी, तळपती तलवार आहे. कवी काय म्हणतोय? मी कामगार आहे, तळपती तलवार आहे. दररोजच मला ह्याच्या दारावर त्याच्या दारावर जावं लागते, हे का नाही. रोजीचा रोटीचा, रोटी म्हणजे भाकरीचा सवाल दररोजच आहे, हे का नाही. पुढे त्यांना असंही म्हटलेलं आहे पा नारायण सूर्याने, दोन सुखात गेले दोन दुखात गेले, राहिले तर किती डोईवर उन्हाळे, हे का नाही. दोन सुखात गेले दोन दुखात गेले, राहिले तर किती डोईवर उन्हाळे. भाकरीचा चंद्र शोधण्यात जिंदगी बर्बाद झाली. काय म्हटलंय कवीनं? की भाकरीचा चंद्र शोधण्यात जिंदगी बर्बाद झाली. या देशामध्ये असे अनेक लोक आहेत की ज्यांच्या आयुष्यासमोर भूक हाच फार मोठा प्रश्न आहे. आणि त्यासाठी दररोज ते ह्याच्या दारावर ह्याच्या इथं काम करतात, त्याच्या इथं काम करतात. रोजीसाठी आणि रोटीसाठी त्यांचं आयुष्य काय होते पा, बर्बाद होते. वि स खांडेकर यांनी मोत्याचे पीक या कथेमधून देखील तोच भाव या ठिकाणी सांगितलेला आहे पा की भूक आणि रोटी ही कशी अत्यंत महत्त्वाची पा. तर वि स खांडेकर यांची जी रूपक कथा आहे पा, रूपक कथेतून बोध कथा असते, लक्षात घ्या. त्यांनी या कथेतून आपल्याला बोध दिलेला आहे की कोणत्या गोष्टीकडे आपण लक्ष दिलं पाहिजे पा. क्षणिक सुखाच्या पाठीमागाला लागता, हे की नाही. आपण असं पाहतो पा की अलीकडं फार मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या देशात पण पाश्चिमात्याचं आपण अनुकरण करून फार मोठ्या प्रमाणामध्ये सौंदर्य प्रसाधने याच्यावर फार मोठ्या प्रमाणामध्ये खर्च करायला होतं, हे का नाही. सौंदर्य प्रसाधनाच्या किमती दरवर्षी वाढायला आहेत, लक्षात घ्या. ज्वारीची जोंधळ्याची किंमत मात्र तीच आहे, ती काय वाढता नाही, लक्षात घ्या. 2 रुपये 3 रुपयेच किलो ज्वारी विकते. बाजरी देखील 1.5 रुपये 2 रुपये किलो विकते. त्याचं कारण असं आहे पहा की लोकांना या गोष्टीपेक्षाही जास्त महत्त्व कशाचं वाटायला पहा की सौंदर्य प्रसाधनाचं. मी तुम्हाला कालच उदाहरण दिलं. आपल्या जगामध्ये असे काही हौशी लोक आहेत की 500 रुपये खर्च करून पायाची नखं काढून घेतात, लक्षात घ्या. काही मॉलमध्ये नखं काढण्यासाठी माणसं ठेवलेले आहेत की जे 500 रुपयामध्ये तुमच्या पायाचे वगैरे हाताचे नखं काढून देतात. यावर देखील पैसा खर्च करणारे लोक आहेत पहा. वि स खांडेकर यांनी मोत्याचे पीक या कथेमधून जो बोध दिलेला आहे की भूक आणि त्यासाठी अन्न हे अत्यंत आवश्यक आहे पहा, बाकीच्या गोष्टी महत्त्वाच्या नाही. तर तोच भाव या कथेमध्ये सांगितलेला आहे. तुम्ही रोटी कपडावर जर मकान हा चित्रपट पाहिला असेल तर त्या चित्रपटामधला जो नायक आहे त्यानं वेगवेगळ्या डिग्र्या संपादन केल्यात पाहता, आणि तो नोकरीच्या शोधात आहे. पण त्याला नोकरी काही लागत नाही. त्याच्यावर प्रेम करणारी त्याची जी प्रियशी तिला हे कळतंय पा सगळं.
अचानक ते असंच फिरत असताना निसर्गाचा मूड बदललेला आहे, तितक्यात पाऊस येतो आणि मग ती प्रेयसी आपल्या मनातल्या दाटून आलेल्या भावना त्या ठिकाणी ती व्यक्त करते पा की हाय हाय ये मजबुरी. आणि त्याच्यात ती पुढं असं म्हणते पा की तरी 2% की नोकरी में मेरा लाखो का सावन जाय. अशा नाही, त्या नायकाला पोटाचं पडलेलं आहे, पोटासाठी पोटभर त्याला जॉब मिळावा असं वाटतंय, नोकरी काही मिळत नाही. आणि त्यामुळं या भुकेसाठी, या पोटासाठी अनेक माणसं आयुष्यभर ढोर कष्ट उपस्थान देखील आपल्याला दिसतात पा. याचं फार मोठं चित्रण तुम्हाला आंबेडकरवादी साहित्यामध्ये, आदिवासी साहित्यामध्ये येताना दिसतं पा. ग्रामीण साहित्य देखील त्याला अपवाद नाही. मोत्याचे पीक या कथेमधून वि स खांडेकर यांनी प्रामुख्यानं जो बोध केलेला आहे की माणसाने कोणत्या गोष्टीकडे लक्ष द्यावं आणि कोणत्या गोष्टीकडे लक्ष देऊ नये, तर या स्वरूपाची रूपकथा आहे पा. या ठिकाणी कथा संपलेली. धन्यवाद.